महाराष्ट्र राज्य शासन निर्णय जी.आर. अंतर्गत राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना लाभ अदा करण्याबाबत एक महत्त्वपूर्ण जी.आर. वित्त विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे। काय आहे सविस्तर जाणून घेऊया। याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात। बंधूंनो, परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन व मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्ती वेतन व सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याच्या अनुषंगाने कार्यपद्धती देण्याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून 30 मे 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे। सदर निर्णयानुसार कार्यालय प्रमुख आहार व संवितरण अधिकारी यांनी संबंधित कर्मचाऱ्यांच्या प्राण खात्यामध्ये मृत्यूसमयी जमा असलेल्या संचित रकमेचे वित्त विभाग शासन परिपत्रक अनियो 2017 दिनांक 28/7/2017 व वित्त विभागाच्या 18/11/2021 रोजच्या शुद्धीपत्रकानुसार एरर रेक्टिफिकेशन मॉड्यूलद्वारे रक्कम परत मागवण्यासाठी अधिदान व लेखा कार्यालय जिल्हा कोषागार यांच्याकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। ऐवजी कार्यालय प्रमुख आहार व संवितरण अधिकारी यांनी संबंधित कर्मचाऱ्यांच्या प्राण खात्यामध्ये मृत्यूसमयी जमा असलेली संचित रक्कम मागवण्यासाठी निवृत्ती वेतन व निधी विनायक व विकास प्राधिकरण यांचे एक्झिट विड्रॉल अंडर नॅशनल पेन्शन सिस्टीम रेग्युलेशन 2015 मधील विनिमय व तदनंतर वेळोवेळी सुधार करण्यात आलेल्या तरतुदीनुसार आहार व संवितरण अधिकारी यांनी संबंधित मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाकडून विहित नमुन्यात आहार व संवितरण अधिकारी यांनी संबंधित मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाकडून विहित नमुन्यात माहिती प्राप्त करून आवश्यक कागदपत्रासह ऑनलाईन पेन्शन फॅमिली पेन्शनचा प्रस्ताव अधिदान व लेखा कार्यालय जिल्हा कोषागार कार्यालयाकडे सादर करण्यात यावा असे निर्देश देण्यात आलेले आहेत। आहार व संवितरण अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या आधारे अधिदान व लेखा कार्यालय जिल्हा कोषागार कार्यालय यांनी केंद्रीय अभिलेख देखभाल अधिकरण प्रणालीद्वारे मृत कर्मचाऱ्यांच्या प्राण खात्यामध्ये जमा असलेली एकूण संचित रक्कम मागवावी। तसेच मृत कर्मचाऱ्यांच्या प्राण खात्यातील संचित रकमेतील कर्मचाऱ्यांच्या अंशदान व त्यावरील रक्कम लाभाची रक्कम शासनाने अंशदान व त्यावरील जमा लाभाची रक्कम त्याची स्वतंत्र परिगणना केंद्रीय अभिलेख देखभाल अधिकरण यांच्याकडून करून घ्यावे असे नमूद आहे। याऐवजी आहार व संवितरण अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या आधारे अधिदान व लेखा कार्यालय जिल्हा कोषागार कार्यालय यांनी केंद्रीय अभिलेख देखभाल अधिकरण प्रणालीवर आधारित फॅमिली पेन्शन एक्झिट विड्रॉलला मंजुरी द्यावी। तसेच मृत कर्मचाऱ्यांच्या प्राण खात्यातील संचित रकमेतील कर्मचाऱ्यांचे अंशदान व त्यावरील जमा लाभाची रक्कम आणि शासनाने अंशदान व त्यावरील जमा लाभाची रक्कम याची स्वतंत्र परिगणना केंद्रीय अभिलेख देखभाल अधिकरण यांच्याकडून करून घेण्यात यावी अशी सुधारणा करण्यात आलेली आहे। याचाच अर्थ मित्र हो, आता जे सेवानिवृत्तीपर ज्या घटना NPS धारकांना होणार आहे त्याचा लाभ आता नक्कीच होणार आहे। माहिती आवडली असेल तर एकमेकाला शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ मिळू द्या। चॅनलवर पहिल्यांदा राहिलं प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।